अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये गुगळी धामण गावामध्ये, आणि हे आहे माझं 5 एकरमधल्या शेतामधून सगळं अतिमुसळधार पाऊस झाला, अतिवृष्टी झाली आमच्या गावामध्ये आणि सगळं आमचं सोयाबीनचं पीक वाहून गेलं. तर माझी शासनाला विनंती की खरं तर आम्हाला मदत करायला पाहिजे. म्हणजे आम्ही सगळ्या महाराष्ट्रातलं असो देशातलं सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान वाचवणारा मी आहे आणि माझं देखील नुकसान झालं आहे. म्हणून आम्हाला कमीत कमी माझ्या रूपाने सगळ्या शेतकऱ्याला मदत भेटावं. म्हणजे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नुकसान झालं त्यांना मदत मिळायला पाहिजे. तर या ठिकाणी तुम्हाला एक अंदाज देतो. आज आहे 2 तारीख. आता मराठवाड्यामध्ये 3 तारखेपर्यंत उद्याचे दिवस पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे आणि तिकडे देखील या स्वरूपाचा धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यात सांगायचं झालं तर आणखी 4 तारखेपर्यंत जवळपास असाच पाऊस राहणार आहे. ओढे नाले वाहणार आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान करणार आहे. माझी शासनाला एक विनंती आहे की आमच्या ज्या शेतकऱ्याचं असं नुकसान झालं त्यांचे पंचनामे करावे आणि त्यांना तात्काळ मदत करावी. हे माझा स्वतःचा प्लॉट आहे आणि ह्या माझ्या प्लॉटचा जवळपास 5 आणि तिकडलं 7 जवळपास 7-8 एकरचं माझं सगळं सोयाबीन एवढं पीक चांगलं आलेलं सगळं या अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे. तरी आम्हाला सगळ्या शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळावी ही अपेक्षा आहे. आणि परत एक सांगतो की राज्यामध्ये आणखीन 4 तारखेपर्यंत पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 4 सप्टेंबरपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर 5च्या नंतर थोडं हवामान कोरडं राहील. परत 8-9च्या दरम्यान परत एकदा पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. हा पाऊस इतका जोरात होता की हे सगळे झाडं असे शेतातून उपटून आमच्या शेतामध्ये येऊन पडलेत. म्हणजे इतक्या जोरानं पाणी वाहत गेलं. आत्तापर्यंत आयुष्यात असं पाणी कधीच गेलेलं नाही. हे असा मुसळधार आमच्या परभणी जिल्ह्यात पाऊस झाला आणि आतोनात आमचं सगळ्यांचं नुकसान झालं. माझंच एकट्याचं नाही तर असंख्य सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. म्हणून ह्या ठिकाणाहून मी तुम्हाला सांगत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.